नमस्कार, मी प्रवीण अहिरे. महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहू शकता. बघा, लाडकी बहीण योजना सर्वात मोठी बातमी, आत्ताची सर्वात मोठी अपडेट आहे लाडक्या बहिणींसाठी. 19 एप्रिलची बघा, ज्या पैशांची तुम्ही वाट पाहत आहेत, तर त्या पैशांच्या संदर्भात सर्वात मोठी अपडेट आली आहे. 19 एप्रिलची सर्वात मोठी खुशखबर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वात मोठी खुशखबर पाहायला मिळणार आहे. बघा, आत्ताच 3,000 रुपये तुम्हाला आलेले आहेत. आत्ताच 3,000 रुपये जे ते 3,000 रुपये तुम्हाला पाठवण्यात आलेले आहेत. आता हे जे काही 3,000 रुपये कोणकोणत्या महिलांना जमा झाले ते पण आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आत्ताच सरकारने तुम्हाला 3,000 रुपये पाठवले आहेत. त्याचबरोबर कोणत्याही क्षणी कोणत्याही वेळी तुम्हाला एप्रिलचा जो काही हप्ता आहे तो पण जमा केला जाणार आहे. त्याविषयी पण महत्त्वाची माहिती आपण पाहणार आहोत. एप्रिलचा जो हप्ता आहे त्याचे जे काही पैसे ते वाटप होणार आहे त्याविषयीची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. एप्रिलचा जो हप्ता आहे तुमच्या खात्यामध्ये जमा केला जाणार आहे. थोडक्यात काय तर आज रोजीच्या आलेल्या जेवढ्या काय अपडेट आहे तेवढ्या सगळ्या अपडेट आपण अतिशय सोप्या व गावरानी भाषेत सगळं काही समजून घेणार आहोत. त्यामुळे सर्वांनी हा जो काही व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत पाहायचा आहे. शेवटपर्यंत जर तुम्ही व्हिडिओ पाहिला तर तुम्हाला संपूर्ण अपडेट्स पाहायला मिळतील, संपूर्ण अपडेट्स समजतील, म्हणजे जेणेकरून संपूर्ण माहिती तुम्हाला समजून येणार आहे लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात. बघा, दररोज नवनवीन अपडेट लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात येतच असतात, तर तुम्ही व्हिडिओ पाहत राहा, तुम्हाला संपूर्ण अपडेट कळत राहील. महत्त्वाचं चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करा, तरच तुम्हाला नवनवीन ज्या काय अपडेट आहेत त्या सर्वात अगोदर पाहायला मिळतील. तर बघा, आता संपूर्ण अपडेट काय आलेले आहेत, संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात. सर्वात अगोदर महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींनो पटापट व्हिडिओला लाईक करून टाका. पटापट लाईक करून टाका बरं. सर्वांनी व्हिडिओला पटापट लाईक करून टाका आणि चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेच्या छोट्या बारीक अपडेटसुद्धा सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतात. त्यामुळे सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणी असतील त्यांना पाठवून द्या, तुमचे नातेवाईक असतील त्यांना पण पाठवा, म्हणजे जेणेकरून जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे. अतिशय महत्त्वाची माहिती तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात आज पाहायला मिळणार आहे. तर थोडाही वेळ न घालवता लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती पाहूया. तर बघा, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण या ठिकाणी पाहू शकता लाडकी बहीण योजना एप्रिल 2025 इन्स्टॉलमेंट अपडेट, म्हणजेच एप्रिलच्या हप्त्यासंदर्भात काय अपडेट आहे ती अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सर्वात महत्त्वाचं, सर्व महिलांचं लक्ष लागलेलं आहे. महाराष्ट्रात कोणत्याही कानाकोपऱ्यात आपण गेलो तर लाडक्या बहिणींचं लक्ष फक्त एवढंच आहे की एप्रिलचा हप्ता आलेला नाही आहे, एप्रिलचे पैसे आलेले नाही आहे. कारण मार्चमध्ये 12 तारखेला पैसे आले होते, 12 मार्चला पैसे आले होते. 12 मार्चपासून मार्चचा पूर्ण महिना गेला. एप्रिलचा महिना पण आज 19 तारीख आहे, म्हणजे जवळपास एक महिना जाऊन वरून अजून 7-8 दिवस झाले आहेत महिलांच्या हातात पैसे आलेले नाही आहेत. त्यामुळे सर्व महिला वाट पाहत आहेत, बरोबर आहे की नाही? सर्व महिला लाडक्या बहिणी वाट पाहत आहेत. तुम्ही पण वाट पाहत असाल एप्रिलच्या हप्त्याची. ज्या महिला वाट पाहत आहेत त्यांनी कमेंट बॉक्समध्ये वाट पाहत आहोत असं लिहून पाठवा. आता बघा, राज्यातील महायुती सरकारने गेल्या 2024च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली होती. या योजनेची प्रचंड चर्चाही झालेली आहे आणि चर्चा सुरूच आहे. चर्चा सुरूच असते नेहमीच. लाडकी बहीण योजनेची जी काही चर्चा आहे ती सुरूच आहे आणि सुरूही राहिलेली आहे. आता पुढे बघा, विरोधक सातत्याने या योजनेवर टीका करत आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीने पुन्हा सरकार स्थापन झाल्यास लाडकी बहीण योजनेत 2100 रुपये देण्याचं आश्वासन दिलेलं होतं. बघा, 2100 रुपये. आता महत्त्वाचं म्हणजे 2100 रुपये कोणकोणत्या महिलांना पाहिजेत त्यांनी कमेंट बॉक्समध्ये पटापट 2100 रुपये पाहिजेत असं लिहून पाठवायचे. कारण बघा, आपण कुठेही जात असतो, आपल्याला काही वस्तू घ्यायची असते, आपण अगोदर मागणी करतो तरच ते आपल्याला मिळते. त्याच पद्धतीने जर तुम्हाला 2100 रुपये सरकारने दिले पाहिजेत असं तुम्हाला वाटत असेल, सरकारने तुमची मागणी पूर्ण करायला पाहिजे असं तुम्हाला वाटत असेल, तर तुमची मागणी अगोदर असायला पाहिजे. तर तुमची मागणी जर असेल तर कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी 2100 रुपये पाहिजेत लिहून पाठवा. कारण बघा, 1500 रुपयांवर थेट 600 रुपयांची वाढ होणार आहे. महागाई खूप वाढत आहे, दिवसेंदिवस महागाई वाढत चाललेली आहे. त्यामुळे तुम्हाला 600 रुपयांची जरी वाढ झाली तरी देखील तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं असेल. तर योजनेत 2100 रुपये देण्याचं आश्वासन दिलं होतं, परंतु याची पूर्तता कधी होईल याची निश्चित शाश्वती नसल्याचे म्हटले जात आहे. म्हणजेच निश्चित 2100 रुपये कधी मिळणार याची त्या ठिकाणी माहिती नाही आहे. पण तुमची मागणी असेल तर नक्कीच सरकार तुमची मागणी पूर्ण करेल. यातच आता लाडकी बहीण योजनेतील काही लाभार्थी महिलांना केवळ 500 रुपये मिळणार असल्याचा दावा विरोधकांकडून केला जात आहे. बघा, काही लाडक्या बहिणींना फक्त 500 रुपये मिळणार असल्याचा दावा विरोधकांकडून केला जात आहे. याबाबत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरूच आहेत. यातच लाडकी बहीण योजनेतील एप्रिल महिन्याचा हप्ता कधी मिळणार याकडे राज्यभरातील सर्व पात्र लाभार्थी महिलांचे लक्ष लागून राहिले. जेवढ्या पात्र महिला आहेत, म्हणजेच बघा 2,52,00,000 महिला जवळपास पात्र आहेत, तर त्या महिलांचं लक्ष लागलेलं आहे. एप्रिलचा हप्ता कधी येणार, एप्रिल महिन्याचा हप्ता, एप्रिल महिन्याचे 1500 रुपये कधी येणार, असं सर्व महिलांचं लक्ष त्या ठिकाणी लागून राहिलेले आहे.
आता पुढे बघा, काही दिवसांपूर्वी राज्याच्या महिला व बालविकास मंत्री माननीय आदितीजी तटकरेताई यांनी लाडकी बहीण योजनेतील पात्र लाभार्थी महिलांना मिळणाऱ्या निधीबाबत एक्सवर पोस्ट करून माहिती दिली होती. दिनांक 28 जून 2024 व दिनांक 3 जुलै 2024 रोजी जाहीर करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार इतर कोणत्याही शासकीय योजनांचा लाभ न घेणाऱ्या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत 1500 रुपये दरमहा सन्मान निधी वितरित करण्यात येत आहे. तसेच इतर शासकीय योजनांचा 1500 रुपयांपेक्षा कमी लाभ घेणाऱ्या महिलांना उर्वरित फरकाची रक्कम सन्मान निधी म्हणून वितरित करण्यात येत आहे. म्हणजेच काय, जर समजा तुम्ही इतर कोणत्याही योजनेमधून 1000 रुपयांचा लाभ घेत असाल तर तुम्हाला इथून फक्त 500 रुपये मिळतील लाडकी बहीण योजनेतून. असा तुमचा 1500 रुपयांचा जो काही लाभ आहे तो पूर्ण केला जाईल, 500 रुपयांचा फरक तुम्हाला दिला जाईल. अशा पद्धतीचं ह्या ठिकाणी माहिती महाराष्ट्राच्या महिला व बालविकास खात्याच्या मंत्री आदितीजी तटकरे मॅडम यांनी दिलेली आहे. पुढे जर आपण पाहिलं तर बघा, त्याच शासन निर्णयाला अनुसरून नमो शेतकरी सन्मान योजनेचा दरमहा 1000 रुपये लाभ घेत असलेल्या, जर आपण पाहिलं तर बघा या ठिकाणी दरमहा 1000 रुपये लाभ घेत असलेल्या 7,74,148 महिलांना उर्वरित फरकाचे 500 रुपये सन्मान निधी वितरित करण्यात येत आहे, असे आदिती तटकरे यांनी म्हटले. बघा, लाडकी बहीण योजनेतील एप्रिलचा हप्ता कधी मिळणार, ज्या पैशांची तुम्ही वाट पाहताय तर त्या पैशांच्या संदर्भात सर्वात मोठी अपडेट आपण आता पाहत आहोत. बघा, लाडकी बहीण योजनेतील नियम किंवा निकष बदलण्यात आलेले नाहीत. मिळालेल्या माहितीनुसार राज्यातील लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्याचे 1500 रुपये कधी मिळणार याची प्रतीक्षा आहे. राज्य सरकार अक्षय तृतीयेला महिलांच्या खात्यात एप्रिल महिन्याचे 1500 रुपये पाठवणार असल्याचे सांगितले जात आहेत. बघा, अक्षय तृतीया 30 तारखेला आहे. 30 एप्रिलला अक्षय तृतीया आहे. त्याच्या अगोदरच पैसे येतील, कारण महिला 2,52,00,000 आहेत. महिलांची संख्या जास्त असल्यामुळे पैसे वाटपाला सहज 4 ते 5 दिवस लागतात. त्यामुळे पैसे तुमचे लवकर तुम्हाला पाठवले जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. प्रत्यक्षात लाडकी बहीण योजनेतील हप्ता कधी मिळतो याकडे राज्याचं लक्ष लागले. एकाही पात्र भगिनीस या योजनेतून वगळण्यात आले नसून सदर प्रक्रियेत दिनांक 3 जुलै 2024 नंतर कोणताही बदल करण्यात आलेला नाही आहे. पण लक्षात घ्या, जर 30 एप्रिलला पैसे तुमचे येणार असतील तर आज जर आपण पाहिले तर भरपूर उशीर झाला, म्हणजेच 1 महिना उलटून वरून अजून 7 ते 8 दिवस झाले आहेत. त्यामुळे तुम्हाला खात्यात जे काही पैसे ते केव्हाही तुमच्या खात्यात जमा होऊ शकतात. जसेच पैसे जमा व्हायला सुरुवात होईल तसेच कमेंट बॉक्समध्ये पैसे आले म्हणून सांगायचे. ज्यांना ज्यांना येतील त्यांनी पैसे आले सांगा, ज्यांना आले नाहीत त्यांनी नाही लिहून पाठवायचे. आणि जशीच अपडेट येईल, पैसे जमा व्हायला सुरुवात झाली तशीच अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळेल. त्यामुळे सर्व महिला भगिनींनी हा जो काही व्हिडिओ तो शेवटपर्यंत पाहायचा आहे. सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचे. आता एकही पात्र भगिनीस या योजनेतून वगळण्यात आले नसून सदर प्रक्रियेत दिनांक 3 जुलै 2024 नंतर कोणताही बदल करण्यात आलेला नाही आहे. लाडकी बहीण योजनेतून केवळ 500 रुपये मिळणार असल्याच्या दाव्यावर बोलताना राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी सांगितले की आमचे म्हणणे आहे की कुठल्या तरी एका योजनेचा लाभ घ्यावा. केंद्राची योजना ही त्यांना मिळेलच. केंद्राच्या योजनेचा आणि राज्य सरकारचा अर्थाअर्थी काहीही संबंध नाही. कारण पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी ती देशातील शेतकऱ्यांना दिलेली योजना आहे. असे काही असेल तर ही 500 रुपयांची योजना न घेता 1500 रुपयांचा लाभ घ्यावा. कुठला लाभ निवडायचा हे ऐच्छिक हे आपण लाडक्या बहिणींवर सोपवलेलं आहे. दरम्यान लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थी भगिनींना फेब्रुवारी व मार्च महिन्याचा सन्मान निधी 7 मार्च 2025 ते 12 मार्च 2025 या कालावधीत वितरित करण्यात आला होता. म्हणजेच 3000 रुपये आलेले होते. सर्व पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचे 1500 रुपये व मार्च महिन्याचे 1500 रुपये असे 2 टप्प्यात एकूण 3000 रुपये जमा करण्याची प्रक्रिया जी ती करण्यात आली होती. 3000 रुपये सर्वांना जमा झाले होते का? पटापट कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी सांगायचे. एप्रिलचा हप्ता तुम्हाला लवकरच जमा होणार आहे. संपूर्ण माहिती आपण पाहिली. सर्वांना व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.